नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते मी माझ्या व्हिडिओमध्ये. मी व्लॉग नाही म्हणत कारण का मी डेली व्लॉग नाही करत. तर आम्ही जुनी भांडी तुझ्या लग्नाच्या टायमाची अगोदरची ती म्हणजे आजीची भांडी आहेत जी आजीने पण मिक्स आहेत ना ती, म्हणजे आजीची पण म्हणता येतील किंवा तिच्या माहेरची, माझ्या आईच्या माहेरची भांडी असं पण म्हणूया, कन्सिडर करूया. मला म्हणायचं काय नाही. ती आम्ही विकायला इन द सेन्स आम्ही ती जुनी भांडी आउटडेटेड ते काढून तर नवीन जमान्याच्या नवीन गोष्टी असं करायचा प्रयत्न करतो आहे. तर त्याच्यामध्येच एक ॲडिशन झालं. ॲमेझॉनचे पार्सल आता आलेत, तर बॉक्सेस इकडे ठेवलेत आणि जरा माझे कामाचे पेपर पण आता खूप जास्त मेस आहे हॉलमध्ये. काय ते एडिटमध्ये कट करणार क्रिटिक्सच एवढं आहे ना, बापरे. म्हणजे करायचं का नाही त्याचीच धाकधूक असते, करू का नको करू. ओके, तर आत्ता मी जो क्लिप आहे भांडी काढलेली जुनीवाली तो ॲड करते. त्याच्यानंतर नवीन काय भांडी घेतली ती तुम्हाला दाखवते आणि नवीन भांडी घेतली ते दाखवते. मग आता त्याच्यामध्ये नवीन आपण रेसिपीज करू त्या टायमाला. आत्ता जरा व्हिडिओ बनवायला मी बिझी आहे कारण का माझ्याकडे खूप जास्त काम आहे. सो आत्ता तरी सध्या व्हिडिओ थोडेसे असे छोटे येत राहतील जे आहेत त्या क्लिप्सचे करताना. आणि सध्या पाऊस पडल्यामुळे आम्ही बाहेर पण कुठे जात नाही आहे. तर डुगू पण एकदम सॅड आहे, एकदमच जास्त सॅड आहे कारण का तो बाहेर फिरायला कुठेच गेला नाही आहे. फिरायच्या नावाने आपला माणूस जागा होतो लगेच. फिरायला जायचं आहे तुला? कुठे जायचं आहे फिरायला? पाऊस पडतोय, जायचं आहे फिरायला? चल आम्हाला फक्त फिरायला जायचं एवढं माहिती. जाऊया फिरायला. कुठे? डोंबिवलीला जायचं. तुझे कपडे कुठे? पट्टा कुठे तुझा? हा, पट्टा कुठे? बघ कुठे पट्टा तुझा? पट्टा कुठे ठेवला? कुठे ठेवलं? हो, पट्टा पाहिजे ना. हा, मग जा पट्टा शोध. पट्टा घे. पण पाऊस पडतो, भिजत जाणार आहेस तू? पाऊस आहे, रेनकोट घालणार तू? रेनकोट घालून जाणार? हा, ठीक आहे. जाऊया. थांब, आता बस तू. आता मी तुम्हाला क्लिप्स ॲड करते अगोदरचे, शॉपिंग करायचे वगैरे ते आहेत क्लिप्स ते. आणि त्याच्यानंतर किचनमध्ये हे जे नवीन अपडेट आलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे अप्लायन्सेस आले, हे नॉट अप्लायन्स, जस्ट एक युटेन्सिल डिस्पेन्सर आहे. प्लास्टिक आहे बट ठीक आहे, ते म्हणजे कॉर्नर दिसतोय. तर जरा किचनचा जो पार्ट आहे मला करायचा आहे थोडा व्यवस्थित. बघूया आता कधी होतं ते, बट आय ट्राय करायचं हे सगळं व्यवस्थित अरेंज करायचं. किचन खूप मेस वाटतोय. हा, मला रेकॉर्ड करायचंय. मी रेकॉर्ड करेपर्यंत पण तुझ्याकडे वेळ नव्हतं का ते ओपन करून? तू सॉरी बेटा. व्हिडिओसाठी एवढं प्रेमाने बोलतेस का माझ्याशी? हा, नाही तर रोज शिव्याच घालते ना तुला मी. हो. पण हे एवढंच राहते आपलं. मी बोलले ना मोठं अवेलेबल नाही आहे ना त्याच्यात. दोन आलं तरी चालेल. मग मोठं अवेलेबल नाही आहे त्याच्यात, एवढंच भांड आहे म्हणून मी बोललेले 2 लागतील आपल्याला. अगं लाल मसूर टाक ना, जे रोजचं वापरतो आपण ते. बाबू त्याच्यात मिक्स करायचं चालणार आहे ना, म्हणून मिक्स. तूर डाळ खायचीच नाही आहे आपण. हो, ती थोडीच आहे, तेवढीच. तूर डाळनी ॲसिडिटीचा औषध आहे. अरे हे मागवलं होतं ॲक्च्युली, सगळेजण मागवतात मिशोवरून, पण मिशोवरती ते प्रोडक्टच अवेलेबल नाही. पैसे देऊन ते डिलीट झालं, नॉट अवेलेबल. आता हे मी ॲमेझॉनवरून मागवलं आहे. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन जर तुम्हाला मागवायचं असेल तर. तुम्ही काय बाकीचा पसारा होत चल. एस्थेटिक. अरे बापरे, हे वजन झाल्यानंतर फिरत कर. हे एक मटकी, मूग, काळे चणे. हां, काळे चणे.
लाल मसूर, तूर डाळ, मूग, पिवळे मूग डाळ आणि त्याच्यात तिने मिक्स केले आणि छोले, असे 6 धान्य कडधान्य राहणारा हा काय म्हणतात कंटेनर आहे. आणि हे त्याचं डिस्पेन्सर आहे. हा पूर्ण बाहेर निघतं असं, हेच आतमध्ये टाकायचं आणि हे पटकन प्रेस केल्यानंतर ते खाली येणार. दाखव ना माझ्या त्यांना. मम्मीची घाई एवढी की ती प्रोडक्ट ओपन करायला डुगूने ओपन केलं, हिने येऊन त्याच्यामध्ये सगळं टाकून पण ते हे झाले. हे काय काढू? चल. एक काहीतरी काढ, थोडंसं काढ आणि दाखव. आमच्या गावात नाही नाही कुठे गेला? अरे गेला कुठे? एक दाना पडला. थांब. काय आहे यार, टेक 2. दुसरं काहीतरी छोटं काहीतरी काढूया. थांब. मी ओ वाव. चल उघड, परत टाकूया. मिक्स नको करू. नाही त्याच्यानं एका हातामध्ये ते जमत नाही मला. ठीक आहे. मेजरमेंट पण राहील, एवढीच काढायची. आता उचल आणि बॉडी बिल्डर ठेव तिकडे. आमच्या दोघांसाठी मला भाकर हे दाखवायचं, तू दाखव ना. मस्त भाजले गेले होते बरं का एअर फ्रायर मध्ये. हा पण ह्याचं आता बंद केलं तर मग दाखव. 7,000ची शॉपिंग करून आलोय. मोडच्या भांड्यांचा पण मी व्हिडिओ काढला होता. आणि भांडी का मोडमध्ये काढली आपण? खूप वर्ष झाली ना ती, आणि ते कुठे जळलेलं ते हे राहिले, त्याचं हे राहिलंय. म्हणजे मला आता जुन्या गोष्टींमध्ये तेवढं मन नाही ना. नवीन मॉडर्न परत चेंज. सर्वात पहिले हे दाखवायचं आहे. ओके. तर हा मी घेतला हट्ट करून. वाव. डुगू पण बसलाय बघायला की नक्की आम्ही काय काय शॉपिंग करून आलो. त्याचं तेच असतं. पूर्ण उघडून दाखवतेस तू? ठेवायचं आहे ना. आता हे प्राईड कंपनीचा घेतलाय, पण आपण व्हाईट कलर का घेतला? ब्लॅक का नाही घेतला? व्हाईटच होतं. पण ब्लॅक मला असं वाटतं खूप छान दिसत होता. तर ब्लॅक घ्यायला पाहिजे होता, पण म्हणजे छान दिसत होता. त्याला परत रिटर्न करूया, आपण ठेवून देऊया आतमध्ये. आपल्याकडे ब्लॅक आहे का विचारूया. वाव. त्याच्या मागचं सिनेरी जी आहे ती छान दिसते. सिनेरी नाही म्हणता येणार, झाडं. नाही झाडं ग. तुझा तो लाल टाकायचं आहे ना. नाही हो वाटतं. अच्छा कसं आहे ते आपण वापरत पण नाही विचारलं. उघडायचं कसं? हे झाकण उघडत असेल ना त्याचं? नाही थांब, ह्याच्यात काहीतरी लिहिलं असेल ते आपण बघूया. पहिले ह्याच्यात मॅन्युअल वगैरे असेल ना काहीतरी. आपण काहीच नाही विचारलं त्याला. ओके. एवढं गेलो आणि सगळं विसरून आलो. काय ते विचारायचं. हे निघत असेल तुला वाटतंय? हो काहीतरी असणार. ते काहीतरी तिथून नाही निघणार साक्षी, वरूनच काहीतरी असणार. राहू दे. ती सर्वात महत्त्वाची वस्तू मला असं वाटतं एवढ्या ह्याच्यामध्ये जी आहे. कारण आपण किती आता 2 महिने झाला आपण भात वेळून खातो. ते वेळताना ताटलीतून हात तरी पडतो. पिशवी फाटली. अप्रतिम. पिशवी फाटली. ओके. तर हे भात वेळायची कढई टोप म्हणजे काय आपण म्हणू शकतो त्याला ग. असं कधी जास्त 2-2.5 लिटरचं दूध असेल तर तेही ह्याच्यामध्ये होणार आहे. काय लागलं? आता हे ग्रीस लागलंय, काहीतरी लागलंय. धुवायचेच ना ती. हां हे आहे. हे ओपन कर म्हणते ते दाखव. पण असं एकदम
एकदम पॅक करत डब्यासारखं, म्हणजे त्याच्यातून भाताचे कंट काही निघणार नाही. जनरली आपण ते ताट ठेवून हे करतो तेव्हा रिस्की पण असतं. खूप मेन risky, म्हणजे वाफ हातावर हातावरती येते. येणं ते जास्त, म्हणजे एक वेळ हे काय झालंय काय मला खाली पाडलंस तू. पडलं. आता काय तू भेटणार आहे. हो. डुगू शोध आपण जरा. घरात राहतो, शेतात नाही स्क्रू नाही मिळायला. तिकडे डुगूच्या इकडे गेलो होतो का? नाही डुगूच्या इथे नाही, उगाच डुगूचं हे नको करू. डुगू आणि गोलूने घरात पसारा खूप करून ठेवले. मिळालं ठेव. मी तोपर्यंत दुसरं दाखवते. हे मी जुलियन पिलर घेतलाय. हा काय म्हणतात त्याला, डीमार्टमध्ये पण भेटतं, बट डीमार्टमध्ये मला दिसलं नाही. आणि डीमार्टपेक्षा मला, म्हणजे डीमार्टचं मी बघितलं पण नाही, पण हा मला आवडला म्हणून मी घेतलं. पाहिजेच होतं मला. सगळं आता भांडी घासून घ्यायला लागतील. हो हे पण इंडक्शनवरती चालणार आहे. हो. आता ह्याला मी हे लावून टाकले. आणि तुझं काम आहे स्टिकर्स काढणं आणि भांडी घासणं. कंडेन्सेशन त्याला हे झालं आहे. ही लंगडी घेतली आहे ट्रायप्लायची. पहिले दाखव, मग नंतर आपण त्याचे लेबल काढू. मच्छी व मटन. मटन असं नाही, पण मच्छीची आमटी आणि व्हेज रेसिपीज बनवण्यासाठी. मटन वगैरेसाठी आय डोंट फील की ते केपेबल आहे एवढं. बनवू शकते. आणि हा घेतलाय हनीकोमचा तवा. त्याचा पण ट्रायप्लायच असणार. अगं तुला सांगितलं लेबल नंतर काढू, पण मजा वाटते लेबल काढायला. हा मग ही काढ घ्यायचं निघेल. पूर्ण निघत असतील ते लेबल काढ. हे नाही, थोडं गरम करून काढायला लागेल ना. गरम पाणी टाकूनच त्याचं काढणार. साबणाचं गरम पाणी करून. आणखीन काय घेतलंय दाखव. आणि घेतलंय, अरे ते व्हील आणलेत आपण. ते रील कांद्याच्या कांद्याच्या स्टँडचे ते लागते का stand बघूया आपण. आणि हे पनीर बनवायला, कारण दूध आमच्याकडे जास्त खराब होतं ना, म्हणून आहे की नाही. दूध खराब होतं ना आपलं, पण लक्षातच राहत नाही फ्रीजमध्ये ठेवायचं असतं. आम्ही विसरतो. फ्रीज त्याच्यासाठी आहे ते दूध ठेवायला. ही सगळी भाजी करायची पाहिजे तर. दाखव आणखीन काय. आणखीन ती कढई आहे, एक छोटी कढई. कम्पॅरेटिव्हली आम्ही जे सामान घेऊन गेलो होतो त्याचं वजन होतं 8 किलो 400. आणि आम्ही हे जे सामान घेऊन आलो, म्हणजे ही इवन हा ज्युसर आणि हे बाकीचं सगळं, नाही वजन ना, ज्युसरचं पण वजन त्यांनी केलं त्याने. हा म्हणजे त्याच्यात ठेवलं, जस्ट ठेवलं. आणि त्याचं एक्झॅक्ट वजन 8 किलो 400 ग्रॅमच झालं. पण भांडी कम्पॅरेटिव्हली आम्ही जास्त घेऊन गेलेलो आणि कमी आता ही आली कमी. ते ही असं एक भाजी बनवायला, आमटी गरम करायला, भाजी बनवायला ते पण. हा आणि ह्याच्यामध्ये ना असं म्हणजे मी दही पकोडे, ती काय ती आपली कढी पकोडे बनवायला. आणि ही एक नॉर्मल जो आपला तोप असतो लंगडी टाईप स्टीलचा, तो घेतला. बस एवढंच शॉपिंग आहे. एवढंच असलं तरी ते सगळं 7,500 सामान झालं. आणि घेऊन गेलेलो त्याच्यात किंमत काय खूप म्हणजे खूप. ही ट्रायप्लायपेक्षा पण जास्तच आहे त्याचं. तर पहिले ट्रायप्लायचाच बघितलेलं. फक्त तवा खराब झाल्यामुळे आम्हाला चपातीच्या साठी आपल्याकडे आत्ता तरी एक ॲल्युमिनियमचा, एक लोखंडाचा आणि बाकी तर हां, पण ते आहे दादा. ह्याच्यावरती पण भाकरी बनवू शकते. भाकरी त्याच्यावरच छान होते. आणि आपल्याकडे एक मातीचा पण तवा आहे, त्याच्यावरती पण आपण भाकरी अजून केली नाही करायची.